संध्याकाळच्या कामांना सुरुवात झाली आहे आणि आज ऑफिसमधून येताना मी दूध घेऊन आलेली. रोजच काही ना काहीतरी घेऊन येत असते, पण काल माझं दूध खराब झालेलं, तर आज मला दूध आणायचं होतं म्हणून दूध आणून घेतलं आणि म्हटलं सर्वात आधी आपण दूध गरम करायला ठेवू आणि त्याच्यानंतर चहा ठेवू. कारण तुम्हाला माहिती आहे चहाशिवाय संध्याकाळचं रुटीन आमचं चालू होत नाही. कितीही उशीर झाला, जरी 9 वाजले तरी आमच्याकडे चहा हा लागतो संध्याकाळचा. तर मी काय केलं, एका साईडला दूध गरम करायला ठेवलं आणि त्याच्यातलंच थोडंसं दूध काढून ठेवलं. कारण गरम करायला दूध जेवढा वेळ लागेल, कारण कमी गॅसवरतीच मी ते जेवढा वेळ गरम होतं ना तेवढा वेळ ठेवते. कारण मी अगदी खूप गॅस फास्ट करून ते लवकर दूध गरम करून घेत नाही. मग त्याला 20-1 मिनटं जातात आरामात हळूहळू दूध गरम होईपर्यंत. आणि तोपर्यंत आमच्याकडे चहासाठी थांबायचं नव्हतं, तर मी म्हटलं चला आपण एका साईडला मग ते कच्च्याच दुधामध्ये मी सगळं एकत्र मिक्स केलं आणि चहा बनवून घेतली. तुम्ही म्हणाल की चहा अशी का बनवते, पण मी खरं सांगू मला एवढं सगळ्या गोष्टी येतात बनवतं, म्हणजे किचनमधले एवढे पदार्थ मी बनवते, पण चहा मला अजूनही बनवता येत नाही असं मला तरी वाटतं. कारण चहाची टेस्ट कशी असते, त्याच्यामध्ये काय काय आपण वापरू शकतो आणि त्याने काय चहाची टेस्ट वेगळी असेल याचं मला खूप कन्फ्युजन आहे अजूनही. तर येता आज भेळ घेऊन आलेली ते बऱ्याच दिवसांनी, आणि भेळ आणली ना तर मग 1/2 खायला मजा येते आणि ती होते पण नाही. तर मग एखाद्या वेळेस मग आपण शेवपुरी वगैरे असं काही आणतो किंवा वडापाव, तर कधी कधी खूप हेवी होऊन जातो. मग जेव्हा असं काहीतरी लाईट वगैरे खायचं असेल तर मग आम्ही भेळ वगैरे आणतो कधी कधी. तर आता भेळ आणि चहा असा संध्याकाळचा नाश्ता होणार आहे. चला तर मग आता नाश्ता करून घेते आणि मग तुमच्याबरोबर गप्पा मारते. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला थंबनेलवरनं कळाला असेल तर आजचा व्हिडिओ आपल्या किचन रिलेटेड आहे. तर मला बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येत असतात की तू किचनमध्ये एवढं सगळं कसं मॅनेज करतेस किंवा तू एवढं सगळं करतेस, थकत नाहीस. तर आज आपण याच टॉपिकवर बोलायचं आहे. म्हणजे मी कसं मॅनेज करते, कसं मेंटेन करते, किंवा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना की ज्याची काळजी आपण घेतली पाहिजे म्हणजे किचनमध्ये काम करताना, की जेणेकरून तुम्ही किचनमध्ये आलात तर तुमचा पण उत्साह नेहमी वाढला जाईल. तर आपण त्याच गोष्टी आज डिस्कस करणार आहोत किंवा गप्पा मारणार आहोत असं तुम्ही म्हणू शकता. कारण बरेच दिवस आपण एवढ्या छान अशा गप्पा मारल्या नाहीयेत. सगळ्या गोष्टी मी ज्या शेअर करणार तर तुम्हाला एक एक नीट समजावून सांगेन, म्हणजे तुम्हाला देखील नीट कळतील. तशा बघायला गेल्या तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधनं तुम्हाला मोटिवेट करण्याचाच प्रयत्न करत असते की तुम्ही देखील त्या सगळ्याचा म्हणजे कुठे तुमच्या मनात कुठेतरी काही एखाद्याचं प्रत्येक वेळेस कुठेतरी फिअर असतं एक की नाही हे नाही होणार माझ्याकडनं, किंवा हे केलेलं खूप कंटाळा येतो मला, मी हे कसं करू, असं सगळ्यांनाच कुठे ना कुठेतरी वाटत असतं. मला पण असं कधीतरी होतं. तर अशा वेळेस आपण काय करायचं तर आजच्या व्हिडिओमधनं बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. मैत्रिणींनो, मला असं वाटतं ना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट करताना जर तुम्ही आनंद घेऊन कराल तर ती गोष्ट तुम्हाला नेहमी आनंदच देऊन जाईल. किचनमध्ये जेव्हा आपण एंटर करतो कारण आपला बायकांचा बराचसा वेळ हा या किचनमध्येच जातो. जरी तुम्ही कुठल्याही मोठ्या पोझिशनवर जरी काम करत असाल तरी तुम्हाला घरी येऊन किचनमध्ये आपल्या माणसांसाठी तरी काम करायचंच असतं. म्हणजे जरी तुम्ही लादी, केर, कचरा, भांडी यासाठी जरी बाई ठेवलेली असेल, इव्हन जेवणासाठी जरी बाई ठेवली असेल, तरी स्वतःच्या व्यक्तींसाठी तुम्हाला तुमच्या हाताने काही ना काहीतरी करावंसं वाटत असेल. तर अशा गोष्टी जेव्हा आपण करतो ना तर तेव्हा डोक्यात कुठलेही निगेटिव्ह विचार किंवा जो दिवसभराचा स्ट्रेस असतो त्याचा थोडाफार विचार आपण न करता किचनमध्ये जे काही करू आनंद घेऊन काम केलं ना तर तुमचं काम अगदी इझी होईल. तर बघा, थोड्या बेसिक गोष्टी तर मी सांगते. माझ्या किचनवर तुम्हाला बघायला मिळेल तर अगदी छोटंसं असं किचन आहे. म्हणजे माझा हा जो हात आहे एवढंच किचन आहे माझं, आणि खरंच हे एवढंच किचन आहे. लवकरच होम टूर तुम्ही म्हणाल की ताई होम टूर तर देत नाहीस, किचन टूर पण देत नाहीस, तर मी देईन. तर हे जे एवढं किचन आहे ना माझं एवढंच किचन आहे. तर असं जेव्हा किचन असतं ना किंवा मोठं किचन असो, जेवढं तुम्ही सुटसुटीत जर ते ठेवाल ना तेवढं तुम्हाला बरं वाटेल. कारण जेव्हा आपण काम करतो ना घाई गडबडीत असतो आणि तेव्हा ना इथून हे उचल तिथून ते उचल किंवा कुठे काय ठेवलंय ना कधी कधी घाई गडबडीमध्ये आपल्याला दिसत नाही. तर थोडंसं नीटनेटकं ठेवा, अगदी सुटसुटीत ठेवा. आता माझ्याकडे हे बरेच वर्षापासून हंडा कळशी आहेत म्हणून मी हे ठेवलेले आहेत. कारण हे म्हणजे सचिनची आई, त्याची आजी अशा अगोदरपासूनचे आहेत. म्हणजे त्यांनी पण कधी चेंज नाही केलेत, त्याच्यामुळे मी देखील हे चेंज केलेले नाहीत म्हणून मी पण हेच वापरते. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही चेंजेस करू शकतात, एखादं छोटंसं काहीतरी ठेवू शकता. आणि आमच्याकडे मेन म्हणजे 24 तास पाणी असतं, त्याच्यामुळे आमच्याकडे काही प्रश्न येत नाही की खूप असं पाणी भरून ठेवायचं किंवा साठवून ठेवायचं.
तर ते ठेवलेलं आहे. आणि इथे मी बेसिक गोष्टीच ठेवलेल्या, फक्त तेलाची किटल ठेवलेली आहे, एक मला जे पाण्याचं लागतं तेच फक्त मी ठेवलेलं आहे, बाकी इतर काहीही ठेवलेलं नाहीये. तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंफार मॅनेज करू शकता. इथे आपण एक दुसरी महत्वाची गोष्ट नेहमी मी सांगेन की ना, तुम्ही अशा पद्धतीचे नॅपकिन हँग करून ठेवा. आपला बराच वेळा हात ओला असतो, तर तो हात ना असा पुसला जातो, किंवा काय होतं, इकडचा जो नॅपकिन असतो आपण त्यालाच पुसतो. तर माझ्याकडे हे 2 नॅपकिन वेगवेगळे ठेवलेले आहेत. हा स्पेसिफिकली मी हात क्लीन करण्यासाठीच, म्हणजे जे ओले हात असतात ना त्याच्यासाठीच ठेवते. म्हणजे हा नॅपकिन ओला होत नाही. हा जो नॅपकिन आहे माझ्याकडे, हा मी बऱ्याच वेळा जेव्हा काही किचन प्लॅटफॉर्मवरती काम करते तेव्हा मी हा असा ठेवते आणि याच्यावरतीच कुठली गोष्ट करते. म्हणजे किचन प्लॅटफॉर्म जो असतो तो आपला खराब होत नाही. जेव्हा आपण पीठ घेतो तेव्हा ते सगळीकडे उडालं जातं, किंवा बऱ्याच वेळा आपण काही चॉपिंग करतो, चॉपिंग करताना चॉपिंग बोर्ड असतो तो हल्ला जातो. तर तसं होऊ नये म्हणून मी हाच एक टॉवेल वापरते. आणि असे 2 वेगवेगळे असतील ना तर तुम्हाला ते बरं पडतं. तर या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आता आपण तिसरी गोष्ट बघूया. तर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा किचनमध्ये काम करतो ना तेव्हा बऱ्याच ठिकाणी ओलावा राहतो. तो ओलावा राहू नये म्हणून आपण काय करायचं, तर माझ्या मते तरी मी तरी ती गोष्ट नेहमी करते की वेळच्या वेळेस भांडी घासून ठेवायची. आपल्याला बऱ्याच वेळा अशी सवय असते किंवा कधी कधी उशीर होतो किंवा काही ना काही शक्य नसतं, तर भांडी बऱ्याच वेळा ती एकत्र ठेवली जातात आणि खूप म्हणजे एकदम घासली जातात. तर तसं तुम्ही करू नका, त्याने तुमच्या कामाचा प्रेशर खूप वाढत असतो आणि किचनमध्ये पण खूप ओलावा सगळीकडे होतो. त्या सगळ्यामध्ये ना झुरळ वगैरे होण्याचे चान्सेस असतात. ते बऱ्याच वेळा सगळ्यांकडेच हा प्रश्न उद्भवत असतो. तर किचनमध्ये ओलावा राहू नये याच्याकडे तुम्ही भर द्या. त्या किचनमध्ये ओलावा जास्ती नसावा त्याच्यासाठी तुम्हाला माहितीये मी असे हे रियुजेबल टिश्यू रोल येतात, टिश्यू नॅपकिन, ते वापरते. हे खूप इझी टू वॉश आहेत आणि हे कितीही वेळा तुम्ही वापरू शकता. पण मी जास्तीत जास्त एक 2-3 दिवस वापरते, नंतर मग मी हे थ्रो करते. हे तुम्ही ना वॉश करून जरी ड्राय करून अगदी व्यवस्थित पिळले आणि जरी ठेवले ना तरी हे इझी टू ड्राय होतात. आणि याच्यामध्ये मेन म्हणजे सगळ्या गोष्टी ना ऑब्झर्व व्यवस्थित होतात. म्हणजे जरी तेल सांडलं असेल, पाणी सांडलं असेल, किंवा एखादं तुम्हाला इथे जर क्लीन करायचं असेल ना तर हे खूप छान आहेत. आपला बऱ्याच वेळा ना कपडा आपण वापरतो आणि कपडा ओला राहिला जातो आणि तो आपण असाच इथे तिथे सुकट टाकतो आणि तो ओला कपड्याला मग राहून वास पण खूप येतो आणि फंगस वगैरे होण्याचे चान्सेस असतात. तर हे रियुजेबल आहेत. हे जर तुम्ही ऑनलाईन घ्यायला गेलात तर तुम्हाला थोडेसे महाग मिळतील, पण जर तुम्ही ऑफलाईन थोडेसे शोधलात तर तुम्हाला हे स्वस्त मिळतील. 120 पर्यंत मिळून जातील. जर तुम्ही ऑनलाईन घ्यायला गेलात तर 160-170 रुपयाला तुम्हाला एक पीस पडेल. तर अशी थोडीशी काळजी घ्या. अशा पद्धतीचं जर तुम्ही काही डीमार्ट मध्ये वगैरे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत अशामध्ये, जर तुम्हाला नॅपकिन्स वगैरे काही घ्यायचे असेल याच्यामधले तर ते तुम्ही वापरू शकता. तुम्ही फाइंड करा, पण अशा पद्धतीचा वापर करा म्हणजे हे जे छोटे छोटे जे कोपरे असतात ना तिकडचं पण पाणी अगदी याच्यामध्ये पटकन ऑब्झर्व होऊन जातं. त्याच्यानंतर जेव्हा पण कधी आपण किचन प्लॅटफॉर्म आपला क्लीन करतो तर ही छोट्या छोट्या बेसिक गोष्टीच मी तुमच्याबरोबर आज शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखाद्या अशा बॉटलमध्ये DIY लिक्विड आपण बनवून ठेवावं, कारण बऱ्याच वेळा आपण ना साबण लावतात, बऱ्याचशा आपल्या मैत्रिणी साबण लावत असतील किंवा कोणीतरी वॉशिंग पावडर वगैरे पण बरीच जण टाकतात, यूज करतात प्लॅटफॉर्म क्लीन करताना किंवा हे क्लीन करताना. तर अशा वेळेस माझ्याकडे हे DIY लिक्विड बनवलेलं असतं. याच्यामध्ये मी आपलं पाणी, जे आपलं विम-बारचं लिक्विड असतं ते, आणि थोडंसं विनेगर, असं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून हे मी बनवलेलं लिक्विड याच्यामध्ये भरून ठेवते आणि ह्याच्याने अगदी खूप छान असं स्प्रे होतो आणि ना हा सगळीकडे मारून ठेवायचा. विनेगर आणि लिक्विडमुळे अगदी याला खूप छान असा एक स्मेल येतो की जो ना इथे दिवसभर राहतो. म्हणजे रात्रीचं तुम्ही क्लीन करून ठेवलात नंतर रात्रभरात झुरळ किंवा जे कीटकं असतात, माशा असतात ना, त्या इथे तिथे म्हणजे येण्याचे चान्सेस नसतात. त्याच्यामुळे किचन प्लॅटफॉर्म आपला बऱ्यापैकी स्वच्छ राहतो. त्याच्यानंतर काही बेसिक गोष्टी असतात. आपण किचनमध्ये काम करताना बऱ्याच वेळा ना सिंकमध्ये सगळं तसंच टाकत असतो किंवा घाई गडबडीत होतं असं कधी कधी. तर माझ्याकडे किचनमध्ये काम करताना एक छोटासा डब्बा आहे बाजूला ठेवलेला आणि त्याचबरोबर किचनमध्ये एक जाळी देखील आहे की ज्याच्यामध्ये जो काही कचरा असतो ना तो त्याच्यावर राहिला जातो आणि मग आपण काम करताना तो कचरा म्हणजे आपलं किती दुर्लक्ष झालं ना तरी तो जाळीमधनं खाली जात नाही पाईपमध्ये आणि मग चोकअप होण्याचे चान्सेस येत नाही. तर तो कचरा आपण काढायचा, जाळीवरती ठेवलेली असेल तुम्ही, आणि तो ठेवला की मग तो डस्टबिनमध्ये टाकला की आपलं काम झालं. मग तिथे देखील आपण बऱ्यापैकी आपल्या किचन मधलं काम टाळू शकतो. म्हणजे जे काही आपलं ब्लॉकेजेसचं काम असतं ना ते खूप कमी होतं आणि मग महिन्यातून एकदा तुम्ही ड्रेनेजचा वगैरे वापर करू शकता.
अशा छोट्या छोट्या ना बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की जे आपण डे टू डे रुटीन मध्ये जर सवय लावली ना तर तुम्हाला किचन मेंटेन करणं खूप अगदी सोपं जाईल. मी देखील असंच करते. मला बऱ्याच वेळा तुमच्या कमेंट्स येतात की तू एवढं सगळं कसं मॅनेज करतेस, किंवा छोट्याशा किचनमध्ये कसं मॅनेज करू. घर छोटं असो किंवा मोठं, किचन मोठं असो किंवा छोटं, काहीच फरक पडत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला कसं ऍडजस्ट करून घेतलंय. ऍडजस्ट करून घेण्यापेक्षा मी म्हणेन ना की तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला कसं कम्फर्टेबल करता याला खूप महत्वाचं आहे. कारण आपण याच गोष्टीचा विचार करत नाही आणि आपण याच गोष्टीचा विचार करतो, अरे इथे मी कुठे कुठे कसं कसं काय काय ऍडजस्ट करू. केलं तर सगळ्या गोष्टी होतात, फक्त आपण प्रयत्न केले पाहिजेत. मला पण पहिलं खूप प्रश्न पडायचा की अरे मी काय करू, हे कुठे ठेवू. मी सचिनला खूप विचारते, अरे हे कुठे ठेवणार मी, हे कुठे ठेवणार मी, ते कुठे ठेवणार. जेव्हा सुरुवातीला माझं असं व्हायचं, पण मी थोड्याशा गोष्टी थोडा विचार केला, शांत डोक्याने विचार केला ना की सगळ्या गोष्टी इझी होऊन जातात. पण आपण त्या गोष्टीच करणं टाळतो आणि मग आपल्या पुढे प्रश्नचिन्ह खूप मोठा उभा राहतो. तर मैत्रिणींनो, आय होप मी आजच्या ज्या काही या किचनच्या छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या, कारण तुमच्या खूप साऱ्या कमेंट येत असतात. म्हटलं चला आज या किचनच्या छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करा. आणि ही आपली अन्नपूर्ण माता आहे आणि इथे सगळ्या गोष्टी म्हणजे इथे पण त्याचा वास असतो अन्नपूर्ण मातेचा. आणि इथे तुम्ही जे अन्न बनवाल ते सगळं म्हणजे तुम्ही ज्या विचाराने करत असाल ना ते सगळं आपल्या अन्नामध्ये उतरत असतं आणि त्या सगळ्यानेच आपल्या पूर्ण कुटुंबाचं पोट भरत असतं. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येत असतो किंवा तुम्ही छान छान रेसिपीज किंवा छान छान जेवण, रेसिपी म्हणण्यापेक्षा छान छान जेवण करून त्यांना घालताना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो आणि तो बघून तुम्हाला जो आनंद मिळत असतो ना तो काही वेगळाच असतो. म्हणून आपल्या या किचनची काळजी घेणं आपल्याच हातात आहे. तर मैत्रिणींनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. ज्या काही छोट्या मोठ्या मी टिप्स सांगितल्यात या टिप्स मला सांगायची गरज नाही, तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील, पण कुठेतरी आपल्याकडनं डोक्यातनं कुठेतरी स्किप होऊन जातात. तर अशा वेळेस या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला आवडेल. उद्याचा जो व्हिडिओ आहे तो आपला स्पेसिफिकली इकडचा असेल. आता इकडचा मला थोडासा लुक चेंज करायचा आहे, कारण बऱ्याच वेळा असं होतं ना की किचनमध्ये मला असं वाटतं की अरे आपण थोडं थोडं चेंज करत राहू. कारण कधी कधी असं नाहीये की तुम्ही सगळ्याच गोष्टी नवीन आणल्या पाहिजेत आणि ते चेंज केलं पाहिजे आणि मग बनवलं पाहिजे, असं नाहीये. थोड्याशा जागा इकडून तिकडे तिकडून इकडे करा किंवा अजून काहीतरी चेंजेस करा. एखादं क्राफ्ट बनवा, ते तुमच्या किचनमध्ये लावा. कारण DIY वगैरे तर भरपूर असतात आपल्याला करण्यासारखे, पण आपण करत नाही, एवढ्याच गोष्टीच आहे. पण आमच्याकडे माझं सजेशन आणि सचिनचं काम क्राफ्टमध्ये हे खूप चांगलं समीकरण जुळून येतं. त्याच्यामुळे आम्ही छान छान नवीन अशा आयडिया काही ना काहीतरी क्रिएट करत असतो आणि त्याच्यामुळे आता काहीतरी इथे चेंजेस करण्याचा प्रयत्न करणार आहे. उद्या सगळे हे किचन कंटेनर आहेत ते क्लीन करणार आहेत, त्याचे व्हिडिओज तुमच्याबरोबर येतील. म्हणजे मी कशा पद्धतीने क्लीन करते, काचेचे कंटेनर मेन म्हणजे मी कशा पद्धतीने हँडल करते, कशा पद्धतीने सांभाळते ते तुम्हाला बघायचं. तर तेच मी उद्याच्या ब्लॉगमधून तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. उद्याचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग दोन्ही ब्लॉग बघायला म्हणजे पूर्ण बघा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स माहिती कळतील. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजच्या ब्लॉगसाठी तुमच्याकडे काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.